कल्याणमध्ये गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेकडो महिलांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील गावं आणि पाड्यांमध्ये सिलेंडर मिळणं कठीण झालंय। नंबर लावूनही गॅस मिळत नाहीये, तर तासनतास रांगेत उभं राहिल्यानं घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाता येत नाहीये आणि त्यामुळे रोजगार गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। या परिस्थितीतही महिलांनी शेतातून लाकूड गोळा करून घराबाहेर चुली पेटवल्यात। आळीपाळीनं चुलीवर स्वयंपाक करत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना बसतोय। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सध्या मी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण मुंबई शहरापासून अगदी 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवलीमधल्या आशेळे पाड्याचा आहे। खरं तर अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा परिणाम आपण जगभर बघतोय आणि खास करून त्याच्या ज्या झळा आहेत त्या देशाला आणि राज्यात सुद्धा सोसाव्या लागतात, कारण गॅस सिलेंडरचा पुरवठा। आपण काही महिला वर्गांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, घरात गॅस आहे का? महिना झाला, नंबर लावला नाही आला। अच्छा, नाही आला? नाही, मग आता काय चूलच पण आधी प्रयत्न केला होता चुलीवर स्वयंपाक करण्याचा? कधीच नाही, पहिली वेळ आहे। पण होतं व्यवस्थित चुलीवर? करायचं आता प्रश्न पडला तर करावंच लागतं। बरं, सकाळी 10 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी व्हायलाच पाहिजे। चुलीवर होतोय आता चुलीवर करावंच लागतं ना, आता काही ना काही। तर तुम्ही कामावर जा? कामावर जाणार, घरचे कामं बाहेरचे कामं खूप भारी पडतंय। त्याच्यानंतर मग हे सारखं चूल पेटून पेटून पण डोळे अंगार करतायत। किती दिवस चालणार आहे? तुम्ही पण? मी पण बाहेरच जाते कामाला। जशी गॅस सिलेंडरची परिस्थिती अशी झाली, मी पहिले 4 घराचं कामं करायची, तर वेळेवर पोचत नाही मी, त्यामुळे मला 2 कामांना काढून टाकले। मी 2 कामावरच पोचते, का की मला टाइम लागते जेवण बनवायला। संध्याकाळी पण तेच होते, मला 2 ते 3 घंटा एक चुलीवर खाणं बनवायला आम्हाला टाइम 4 ठिकाणी घरात काम, 4 घराची कामं करा। आता त्यांना मला काढून टाकलं की तू वेळेवर पोचत नाही हे, आणि मी सांगितलं त्यांना की सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे आमच्या घरात, काय करू? ते बोलतो तुमची प्रॉब्लेम आहे, ते आमची नाही आहे, तुम्हाला वेळेवर यावंच लागल, नाही तर तुम्ही कामावर निघून जा। तर मी 4 घरावर जातो, 2च घरांचं काम करते। तर मग संध्याकाळी कामावून आल्यावर हे लाकडी जमा करतात, मग हे पूर्ण जमा झाल्यावर मग घरी घेऊन जातात आणि मग त्याच्यानंतर मग ते चूल पेटवून मग प्रत्येकीने नंबर लावणार, हिचं झालं किती बनवणार, तिचं झालं किती बनवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।